नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला व्हिडिओ लेक्चर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 आणि 26 जुलैला मित्रांनो आपली परीक्षा आहे. तर इथून जवळपास 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि या कालावधीमध्ये पेपर 2 हिस्ट्रीमधून जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा देत आहात, तर पर्टिक्युलर लक्षात घ्या 10 युनिटचा आपल्याला हिस्ट्रीमध्ये सिलेबस आहे. टोटल किती युनिट्स आहे? 10 आहे. आणि या 10 युनिटपैकी युनिट क्रमांक 10 आहे. कशावर आधारित आहे? इतिहास लेखनशास्त्र. हिस्टोग्राफीवर ही पूर्णतः युनिट आहे आणि जवळपास 10 ते 15 प्रश्न या भागातून लास्ट इयर म्हणजे 2025ला या भागातून जवळपास 13-14 प्रश्नांचं आपल्याला अ, माहिती विचारलेली दिसून येतं. याचा अर्थ 2026च्या परीक्षेसाठी देखील इतिहास लेखनशास्त्र आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तर आता कमी वेळेमध्ये आपल्याला कुठले असे टॉपिक आहे इतिहास लेखनशास्त्रावर आधारित ते आपल्याला अभ्यास करावं लागेल. काय आपण करू शकतो किंवा आता कमी वेळेत बघा इतकं मोठं इतिहास लेखनशास्त्रातील प्रत्येकच टॉपिक अभ्यास करणं मित्रांनो शक्य नाही तुमच्यासाठी. त्यामुळे ज्यावर मॅक्सिमम प्रश्न विचारतात ना, असं भागाला तुम्ही फोकस करा. तर त्यासाठी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर बघा. सोबतच आता बघा 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. सो 1 मंथ क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू झालेला आहे. हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे 26 जूनपासून. 1 महिन्यासाठी हा संपूर्ण क्रॅश कोर्स असेल. त्यामध्ये लाईव्ह सेशन मिळेल. संपूर्ण कोर्स रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे. नोट्स मिळेल, एम-सी-क्यूज आहे, मॉक टेस्ट आहे, पी-वाय-क्यूज आहे. पेपर 1 येथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. 26 जूनपासून हे सुरू होत आहे. 1 महिन्यात संपूर्ण इतिहासाचा अभ्यास यामध्ये होईल. मात्र 4,000 मध्ये. यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि व्हॅलिडिटी या कोर्सची 1 मंथ असेल. कारण 1 महिन्यात संपूर्ण हिस्ट्रीचे इथे कोर्स आपलं कंप्लीट केलं जाईल. तर हिस्ट्री संबंधित आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की 10 युनिट आहे. त्यापैकी 3 युनिट, युनिट 1, 2 आणि 3 तीनही एन्शियंटवर आहे. 30 प्रश्न मॅक्सिमम इथे विचारलं जाईल. त्यानंतर नंतरच्या 3 युनिट मध्यकालीन इतिहासावर आहे. युनिट संख्या 4, 5 आणि 6 इथे सुद्धा आपल्याला 30 प्रश्नांसाठी 60 गुणांसाठी पेपरमध्ये प्रश्न दिसून येईल. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीवर 3 युनिट आहे, 30 प्रश्न आणि इतिहास लेखनशास्त्राचा जर आपण विचार केला तर 10 प्रश्न युजुअली आपल्याला पाहायला मिळतं. पण इथे झालेलं काय 2025चा विचार केला तर जवळपास 13 की 14 प्रश्न आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे होतंय काय इथून मागे पुढे थोडा प्रश्न होत असतात. 30 ऐवजी असं होऊ शकतं की 29च विचारलं एन्शियंट हिस्ट्रीवर. मिडीवलवर 25-26च प्रश्न आलेले होते. ठीक आहे. सो असं होऊ शकतं. तर इतिहास लेखनशास्त्र जवळपास आपल्याला 15ही प्रश्न म्हटलं तर 30 गुण होतात मित्रांनो. तर 30 गुणांचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही मोजके टॉपिक मी आज सांगित आहे. जे आपण जर अभ्यास केलं तर नक्कीच हा स्कोर तुम्ही आपला वाढवू शकता आणि हे 15 प्रश्नांचं मार्क आपल्या स्कोरमध्ये ॲड करू शकता. तर यामध्ये अभ्यास करा. पहिला घटक आहे मुघल राजपद सिद्धांत. चर्चप्रणीत इतिहास लेखनासंबंधित संकल्पना विचारलेला आहे. इथे बुक लिस्ट अँड ऑथर हा एक महत्त्वाचं प्रश्न विचारलं जात आहे. यानंतरच्या घटकामध्ये साम्राज्यवादी इतिहास लेखन यावर प्रश्न आहे. सबल्टन्स इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन आणि सगळ्यांचं बुक लिस्ट खूप इम्पॉर्टंट ठरत आहे. कारण कोणाचं कुठलं बुक आहे आहे ना, डायरेक्ट प्रश्न विचारलं जातं किंवा फक्त तितकंच नाही म्हणजे फक्त बुकच नाही विचारत, तर पर्टिक्युलर ॲनल स्टडीजमध्ये काय दिलेलं आहे, कशावर फोकस केलेला आहे, टोटल हिस्ट्री हे कोणत्या पर्टिक्युलर इतिहास लेखनाचं फोकस आहे, आर्थिक संघर्ष कोणत्या इतिहास लेखनातून आपल्याला सांगितलेला आहे, ठीक आहे? असं प्रश्न असतात. यानंतर ॲनल स्टडीज आहे. ग्रीक इतिहासकार, आता हा देखील एक असं म्हणू शकतो खूप इम्पॉर्टंट असं पार्ट आहे ग्रीक हिस्टोग्राफीचा. तर हा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. तर हे खूप असं
मोस्ट विचारलेले क्वेश्चन आहे, जे वारंवार आपल्याला इतिहास मी स्पेसिफिक लक्षात घ्या, संपूर्ण 10 घटकांविषयी आपण बोलत नाही आहोत. आपण स्पेसिफिकली 10 ते 20 सॉरी 15 प्रश्नांसाठी 30 गुण आपण कसं कव्हर करायचं आणि त्यासाठी कुठले टॉपिक्स आपण अभ्यास करायचं, तर आपल्याला दिसत आहे मित्रांनो, हे पर्टिक्युलर टॉपिक्स आहे जे अभ्यास करायचं आहे. सोबतच अंतरंग परीक्षण, बहिरंग परीक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त परीक्षेसाठीच नाही, तर नंतरच्या पर्टिक्युलर जर आपण पी-एच-डी संबंधित जर विचार करीत आहात आणि जर आपल्याला समोर करायचं आहे, तर अंतरंग आणि बहिरंग परीक्षण तिथे देखील महत्त्वाचं ठरेल. ऐतिहासिक कार्यकारण भाव महत्त्वाचा आहे. उत्तर आधुनिकतावाद आणि कोलिंग विषयी अभ्यास करा, ट्रॉयम्बे विषयी अभ्यास करा. कारण हे असे पर्टिक्युलर टॉपिक्स आहे, ज्यांवर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येतात. इतकंच नाही तर पहा सबल्टन्सविषयी बोललेलो आहो आपण. हां, तर भरपूरसे असे टॉपिक्स आहे. एकतर डेफिनेशन वगैरे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. बुक लिस्टवर प्रश्न येतं किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखक कोणते आहे? ठीक आहे. मार्क्सवादी कोणते आहे? त्यांचं पर्टिक्युलर बुक्स कोणते आहे? ॲन्युअल स्टडीज कशावर भर देतं? ग्रीक इतिहासकारांचं बुक लिस्ट विचारू शकतं. त्यांचं विचारधारा कशावर फोकस करते, ठीक आहे. हे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला कुठून येताना दिसून येतं. आपलं जे इतिहास लेखनशास्त्राचा भाग आहे, त्यातून मॅक्सिमम अशा प्रकारचे प्रश्न विचारलेला आहे. यानंतर आहे अंतरंग बहिरंग परीक्षण, उत्तर आधुनिकतावाद, कोलिंगवूड असू द्या, ट्रॉयम्बी असू द्या, हे सगळं जे आहे ना मित्रांनो, आपलं इतिहास लेखनशास्त्र संबंधित असे पर्टिक्युलर घटक आहे, ज्यांना वारंवार परीक्षेमध्ये फोकस केलेलं तुम्हाला दिसून येईल. अंतरंग बहिरंग झालं, सबल्टन्स विषयी मी तुम्हाला सांगितलं, मार्क्सिझम विषयी अभ्यास करा, ई.एच. कार विषयी मित्रांनो अभ्यास करा, कारण त्यांचं सुद्धा महत्त्वाचं आहे. कार्ल मार्क्स, एंजल्सचं मित्रांनो आपण अभ्यास करा. त्यांचा अभ्यास करून झालं की वास्तववादी टीका काय आहे, प्रत्यक्षवादी इतिहास लेखन म्हणजे काय आहे, या व्यतिरिक्त इतिहास संबंधित जे पर्टिक्युलर संकल्पना आहे किंवा प्रत्यक्षवाद इतिहास लेखनाचं जे प्रवाह आहे, हे देखील तुम्ही अभ्यास करा. यासाठी संपूर्ण मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे. 1 मंथ क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत. 1 महिन्यात संपूर्ण हिस्ट्रीचं जे कोर्स आहे ते कव्हर यामध्ये होईल. ठीक, रेकॉर्डेड अवेलेबल आहे. फीस 4,000 आहे. 1 महिन्याची व्हॅलिडिटी. सुरू करीत आहोत आपण 26 जूनपासून. तर आपण 26 जूनपासून जॉइन करा, जेणेकरून पेपर 2 हिस्ट्री आणि सोबत पेपर 1 देखील इथे आपला अभ्यास होणार आहे. तर आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं ठरेल. सो ऑफिशियल नंबर्स बघा इथे मी दिलेले आहे. या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून देत आहात, तर नक्कीच हा संपूर्ण सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स मित्रांनो बघत चला. थँक सो मच.